Okay, so we'll start with the first topic, trigonometry. Second, last lecture सांगितलं होतं trigonometry second compound angles, that is a plus or minus b यांचे ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ते डिस्कस करणार आहे. पुढच्या टप्प्यामध्ये अलाइड एंगल्स कुठला येणार आहे, π/2 प्लस और मायनस a, π प्लस और मायनस a आणि याच्या पुढचे 3π/2 प्लस और मायनस a, 2π प्लस और मायनस a. आणि मग त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे तो डबल एंगल, ट्रिपल एंगल अँड हाफ एंगल, 2a, 3a अँड a/2 यांचे रिलेशन्स डिस्कस करणार. सो फर्स्ट विल गो फॉर a plus b, sin of a plus b, cos of a plus b, tan of a plus b, sin a minus b, cos a minus b, tan a minus b. तर नेहमी आपण सुरुवात कशाने करत असतो, साइन ने सुरुवात करतो आणि a plus b नेहमी ऍडिशन करायला आवडतं. फक्त इतके आवश्यक पहिल्यांदा असं राहिलं की लोकांनी पॉझिटिव्ह राहू नका म्हणून सांगितलं, होय ना. तर नेहमी लोक काय सांगायचं, निगेटिव्ह काही करू नका, पॉझिटिव्ह करा. आता यावर्षी पहिल्यांदा असं ऐकायला लागलं की निगेटिव्ह आला छान छान, पॉझिटिव्ह आला अरे रे, असं पहिल्यांदा घडलं. पॉझिटिव्हला वाईट पहिल्यांदा मानलं गेलं, असं यावर्षी घडलं. कारण आतापर्यंत पॉझिटिव्ह हे चांगलं होतं, निगेटिव्ह हे वाईट होतं, दोन्ही बदलत असतं. ओके, तर इथं आपण सुरुवात करणार आहोत. फॉर एनी एंगल A and B, we'll start with formula for cos of A minus B. आता cos of A minus B सुरुवात का, sin of A plus B नी करणे सुरुवात, sin of A minus B नी करणे सुरुवात, sin of A plus B नी करणे सुरुवात. तर हा एक फॉर्म्युला आहे cos of A minus B, हा ज्योमेट्रिकली प्रूव्ह करणार. हा ज्योमेट्रिकली, ऍक्च्युअली आतापर्यंत सगळे ज्योमेट्रिकली प्रूव्ह केले, बरोबर आहे का. बघा, डिस्टन्स फॉर्म्युला वापरला किंवा तो डिफाइन करताना सुद्धा आपण ज्योमेट्री वापरली. तसं कॉस ऑफ ए मायनस बी हा एकच फॉर्म्युला या सहा पैकी जो आपण ज्योमेट्रिकली प्रूव्ह करणार आहे. आणि बाकीचे जे फॉर्म्युले आहेत ते मात्र ज्योमेट्रिकली प्रूव्ह करणार नाही, ते अल्जेब्राइकली प्रूव्ह करणार. फक्त त्याच्यामध्ये अल्जेब्रा, कुठे फिगर ड्रॉ करणार नाही आपण ज्योमेट्रिकल. अल्जेब्रा त्याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन्स येणार आहेत आणि अल्जेब्राइकली आपण प्रूव्ह करणार. तेव्हा ज्योमेट्रिकल प्रूफ आधी आपण घेणार याचा, उरलेला कुठलाही रिलेशन हा याच्यावर मिळवता येतो कॉस ऑफ ए मायनस बीचा. तर तो फॉर्म्युला काय आहे तो डिराइव्ह करूया. त्यामुळे हा RHS आता लिहित नाही, स्टेटमेंट थेरमचं इनकम्प्लीट ठेवा, एवढं स्टेटमेंट लिहून ठेवा नोटबुक मध्ये. विल गो फॉर द प्रूफ. तर स्कूलमध्ये असताना अजून एक फॉर्मॅट तुम्ही प्रूफसाठी वापरत होता. पहिल्यांदा गिव्हन लिहित होता, मग टू प्रूव्ह, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन आणि मग प्रूव्ह दॅट, हा सिस्टमॅटिक फॉर्म वापरत होता. पण अलीकडच्या बऱ्याच काही वर्षामध्ये हा फॉर्मॅट वापरणं बंद झालेला आहे. त्यामुळे हा फॉर्मॅट हा जनरल मॅथमॅटिक्स मध्ये कुठे वापरला जात नाही. पण सुरुवातीला तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून ती पद्धत वापरली होती. आता इथून पुढे मात्र आपण काय करणार आहोत, वी आर गोइंग टू राईट डायरेक्टली प्रूफ. या स्टेटमेंट मध्येच दोन पार्ट्स असतात. आता इथून पुढे बघा, ऑलरेडी तुम्ही हे 10वी पर्यंत शिकलात, 9th 10th ला, की स्टेटमेंट मध्ये स्टेटमेंट फॉर्म कुठल्या फॉर्म मध्ये असतं, इफ देन फॉर्म मध्ये असेल तर इफ नंतरचं स्टेटमेंट हे गिव्हन असतं आणि देन नंतरचं स्टेटमेंट हे टू प्रूव्ह असतं, बरोबर आहे ना. असं सांगितलं होतं का वेगळं सांगितलं होतं? मराठीत त्याला पक्ष आणि साध्य असं होतं ना नाव. जर तर नंतर जर तर स्टेटमेंट त्याला पक्ष म्हटलं होतं आणि तर नंतर जे आहे ते साध्य होतं. तर आता इथं काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी बसायची गरज नाही. तर काय दिलं, गिव्हन एनी टू एंगल्स, ए आणि बी, कुठले दोन एंगल्स केले आणि प्रूव्ह काय करायचंय, हे रिलेशन प्रूव्ह करायचं. टू प्रूव्ह दिस. त्या गोष्टी आपण लिहिणार नाही, डायरेक्ट प्रूफला सुरुवात करणार. We'll go for the figure diagram काढायसाठी. Just draw a circle.
आता ए आणि बी हे अँगल्स आहेत, बरोबर आहे. इथं आपण गृहीत धरूया या प्रूफसाठी असलंच पाहिजे असं अजिबात कंडिशन नाही आहे. काय गृहीत धरूया की ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी असं गृहीत धरूया. नसेल तर डिफरन्स निगेटिव्ह आहे आणि निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी काय करायचं हे आपण ऑलरेडी बघितलंय. सध्या आपण फिगर मध्ये तरी गृहीत धरूया ए इज ग्रेटर दॅन बी. त्यामुळे ए अँगल समजा मी इथे घेतला, हा ए अँगल, हा पी पॉइंट आहे आणि हा बी अँगल, हा क्यू पॉइंट. रेडियस किती आहे? रेडियस आपण नेहमी किती घेतो डेफिनेशन मध्ये? 1. रेडियस ही 1 असणार आहे. तेव्हा OP1 आहे, OQ1 आहे. काही शंका आहे इथपर्यंत कोणाला काही डायग्राम बद्दल? नाही. आता पी आणि क्यू पॉइंटचे पोलार कोऑर्डिनेट्स काय आहेत? पोलार कोऑर्डिनेट्स आर आणि थीटा मध्ये सांगितलं होतं ना, आर आणि थीटा मध्ये. थीटा अँगल विथ OX आणि आर डिस्टन्स फ्रॉम O. पी चे आणि क्यू चे पोलार कोऑर्डिनेट्स काय आहेत? आर थीटा कोऑर्डिनेट्स. येस, कोण सांगेल पी चे कोऑर्डिनेट्स? डिस्टन्स किती? पहिल्यांदा आर म्हणजे डिस्टन्स लिहितो. डिस्टन्स किती आहे? 1 आहे. म्हणजे पहिला कोऑर्डिनेट आला 1. अँगल किती आहे? अँगल ए आहे. त्यामुळे पी चे पोलार कोऑर्डिनेट्स काय आले? 1A. लक्षात आलं सगळ्यांना? फिगर दाखवतो बघा म्हणजे लक्षात येईल. हा ऍक्सिस OX घेतला होता आणि समजा हा पॉइंट P असेल तर हे डिस्टन्स R होतं आणि हा अँगल थीटा होता. आणि याचे कोऑर्डिनेट्स आपण कसे लिहिले होते? कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मध्ये तुम्ही दोन्ही डिस्टन्सेस लिहित होतात, x आणि y. इथं मात्र आपण काय लिहितो? एक डिस्टन्स आणि दुसरा अँगल असतो, डिस्टन्स फ्रॉम O. आणि याला ओरिजिन न म्हणता अजून एक वेगळा शब्द वापरला जातो, पोल. पोल पासूनचं डिस्टन्स आणि अँगल OX इनिशियल ऍक्सिस मध्ये, इनिशियल ऍक्सिसशी केलेला अँगल थीटा. आता इथं काय आहे? इथं 1A आहे. क्यू चे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत? 1B. ओके, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? आता अजून एक कन्स्ट्रक्शन काय करूया? वी जॉइन PQ बाय डॉटेड लाइन्स. PQ डॉटेड लाइन्स ने जॉइन करा. जॉइन PQ बाय डॉटेड लाइन्स. And our aim is to find distance PQ. Distance PQ आपण शोधणार आहोत. तर मला सांगा डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे तुमच्याकडे? कोण सांगेल डिस्टन्स फॉर्म्युला? येस, डिस्टन्स फॉर्म्युला कोण सांगणार? दोन पॉइंट्स तुम्हाला माहिती असतील तर डिस्टन्स फॉर्म्युला झालाय. अंतराचं सूत्र. व्हॉट इज दॅट डिस्टन्स फॉर्म्युला? नाही, कुणाला आठवत नाही? इन रूट x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x1 minus x2 y1 minus y2 लिहिलं तर चालतो का? का नाही चालत? नाही चालत, चुकतं. x1 minus x2 लिहिला आणि y1 minus y2 लिहिला तर चालतो का नाही चालत? विचार करून सांगा. पाठ काय केलं हे वेगळं आहे, पण समजा मी असं लिहिलं x1 minus x2 आणि y1 minus y2. चिन्ह बदलतं का नाही बदलत? नाही बदलत. दोन कारणांनी सांगतो. बसा काय, समजा याला मी x1 x2 आणि याला y1 y2 म्हटलं आणि एखाद्याने याला x1 x2 म्हटलं आणि याला y1 y2 म्हटलं.
तुम्ही समजा दोघे कॅल्क्युलेशन करताय कारण याला या x1 y1 याच्या कोऑर्डिनेट्सला म्हटलं, x2 y2 याच्या कोऑर्डिनेट्सला म्हटलं. एखाद्याने काय केलं याच्या कोऑर्डिनेट असं कुठे सांगितलं काय या साईडला असणारला x1 y1 म्हणा असं कुठेही काही सांगितलं नव्हतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट चिन्ह बदलतं पण बाहेर येताना काय बघा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, मायनस साइन बाहेर आला तर मायनसचा स्क्वेअर परत प्लस होतो, त्यामुळे चिन्ह बदलत नाही हे लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्यामध्ये x1 मायनस x2 केला आणि x2 मायनस x1 केला, y1 मायनस y2 किंवा y2 मायनस y1 केला तर बदल होत नाही. एवढं घाबरायची गरज नाही का स्क्वेअर आहे म्हणून, पण सगळीकडेच हे चालत नाही लक्षात ठेवायचं. त्यामुळे चेक करायला शिका आणि हे चेक करा, ही सवय लावून घ्या. कारण ह्या सवयी असतील तर तुम्हाला एमसीक्यू मधले एक्झाम्पल सोडवायला सोपं होतं. एमसीक्यू मध्ये बदल काय करतात, असाच थोडासा फार बदल असतो ना आणि विद्यार्थी तिथे कन्फ्युज होतात, दोन्ही उत्तर बरोबर वाटायला, हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे असं वाटायला लागतं. हेच तर अपेक्षित असतं एमसीक्यू मध्ये. तुम्ही परफेक्ट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये कन्सेप्ट काढायला पाहिजे. ओके, आता x1 y1 x2 y2 कोऑर्डिनेट्स आणि इथे आपल्याला डिस्टन्स शोधायचा pq हे कोऑर्डिनेट्स वापरता येतील का? नाही येणार. का नाही येणार? कारण हे पोलार कोऑर्डिनेट्स आहेत आणि पोलार ते जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कसे आहेत एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस पासूनचे डिस्टन्स फॉर्म मध्ये आहेत, तर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणतो, एक्स वाय कोऑर्डिनेट्स. हे एक्स वाय कोऑर्डिनेट्स नाही, बरोबर आहे. मग आता मला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, काय करावं लागेल? मला हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं पीक्यू डिस्टन्स, कारण ते केल्याशिवाय याचा प्रूफ कंप्लीट होत नाहीये. काय करणार? काय करायचं? हे पोलार कोऑर्डिनेट्स कार्टेशियन फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. रिलेशन आठवतात का? सांगितलं होतं बघा, एक्सरसाइज 2.2 सुरू असताना सांगितलं होतं की एक पॉइंट आहे त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स r थीटा आहेत आणि इथं जर मी x ऍक्सिस आणि y ऍक्सिस कन्सिडर केला तर याचे कोऑर्डिनेट्स हा x आणि y, म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय झाले, x कोऑर्डिनेट x आला आणि y कोऑर्डिनेट y x ऍक्सिस डिस्टन्स y आला. म्हणजे या पॉइंटला आता पोलार कोऑर्डिनेट्स कुठून आले आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कुठून आले ते एक्झाम्पल आठवतं का? बघा तुम्हाला सांगितलं होतं की पुण्यातून कोल्हापूर आणि सांगलीला यायचं एक्झाम्पल सांगितलं होतं, आठवतं का? कोऑर्डिनेट्स सांगायचे. कसं सांगणार आता? 250 आणि या साईडला 50. हे काय झालं, दोन्ही डिस्टन्स फॉर्म मध्ये सांगितलं. पण तेच हेलिकॉप्टर येणार असेल तर हेलिकॉप्टर तसा हायवे वरून आणून आणण्यात काही अर्थ नसतो, पण तिथं काय सांगायला लागेल, हायवेशी अँगल आणि डिस्टन्स जे पोलार कोऑर्डिनेट्स, त्याच पॉइंटचे दोन्ही कोऑर्डिनेट्स येऊ शकतात, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पण पोलार कोऑर्डिनेट्स पण. याच्यामधलं इंटर रिलेशन्स कोणाला आठवतं का? एक्स आणि वाय. हे लेक्चर घेतलं होतं ऑनलाईनला. हे बघून सांगा आता येतं एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, वाय इज इक्वल टू काय येणार आहे. राईट हँड ट्रायंगल झाला ना, बघून सांगा काय येतं. एक्स इज इक्वल टू काय येणार, वाय इज इक्वल टू काय येणार. तिथं बघा काही लोक लगेच असं मान खायचं, चुकून मला विचारलं तर आणि उत्तर नाही आलं तर, अरे बाळानो ही सवय सोडा. डायग्राम आहे, पेपर घ्या, पेन घ्या आणि सुरू करा कॅल्क्युलेशन पटकन. राईट अँगल ट्रायंगल आहे, साइन थिटा कॉस थिटा काय येतो बघा आणि सांगा एक्स इज इक्वल टू काय, वाय इज इक्वल टू काय. सगळं माहिती आहे तुम्हाला. पेन्सिल घ्या आणि करा पटकन. ड्रॉ पण करायची गरज नाही, समोर आहे तिथे बघून सांगा साइन थिटा काय येतो, कॉस थिटा काय येतो, त्याच्यावर एक्स इज इक्वल टू काय, वाय इज इक्वल टू काय. किती लोकांचं आलं? याला म्हणजे एवढा वेळ लागला तोंडी करायचे. तुमचे मार्क्स बघितले की मला भीती वाटतं. इथे मी उभं राहताना 10वीचे मार्क बघितले की आता काय झालं, 6 महिन्यात सगळं हे झालं. एक्स इज इक्वल टू कॉस थिटाचा फॉर्म्युला काय होता आठवतो? जर रेडियस आर असेल तर काय होता? कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू काय येणार? येतो का की कॉस थिटा काय येणार आहे? ऍडजस्टंट साइड डिवाइड बाय कोसाइन एक्स अपॉन आर.
sin theta is equal to opposite side upon hypotenuse y upon r. x is equal to काय येणार आहे r cos theta, y is equal to काय येणार. हेच तर विचारतो मगापासून मी. हेच होतं रे. आम्हाला काय माहिती, आम्हाला वाटलं काहीतरी मोठं विचारलंय. आता हा आर आहे, हा थीटा आहे. हा आर आहे, हा थीटा आहे. फॉर्म्युले वापरा. याचे x1 y1 याचे x2 y2 कोऑर्डिनेट्स शोधायचे आणि ते शोधल्यानंतर मग काय करायचं, मग तो डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आणि मग pq डिस्टन्स येणार आहे. हे कळालं. आता मी थेरॉटिकल सांगितलं काय करायचं, फक्त आपण ते लिहिणार आहोत. काय काय करायचं लक्षात आलं. डायग्राम वरून याला मी समजा r1 θ1 म्हटलं आणि याला r2 θ2 म्हटलं तर याच्यावर काय करणार आहे, x1 y1 x2 y2 काढणार. कुठले फॉर्म्युला वापरणार आहे, x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. याचा कार्टेशियन कोऑर्डिनेट येईल, याचा कार्टेशियन कोऑर्डिनेट येईल. कार्टेशियन कोऑर्डिनेट गेले की आपल्याला काय वापरता येतं, डिस्टन्स फॉर्म्युला वापरता येतो. कारण डिस्टन्स फॉर्म्युला आपण इथंच डिराइव्ह केलाय. याच्यासाठी पोलार कोऑर्डिनेटसाठी डिस्टन्स फॉर्म्युला आपण अजून डिराइव्ह केलेला नाही, आपल्या सिलेबसला नाही, ऑलरेडी तो अवेलेबल आहे. तर आपण काय करणार आहे, तिकडे जाण्यापेक्षा त्यालाच इकडे घेऊन येणार आहे. कोणाला, पोलार कोऑर्डिनेट्सला कार्टेशियन मध्ये डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहे. मग पीक्यू डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करणार आहे. बाय द वे अजून एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, अँगल पीओक्यू किती आहे पुढे लागणार आहे हे म्हणून आता विचारतो. अँगल पीओक्यू किती आहे. अरे जॉमेट्री शिकलात ना सगळे. अँगल पीओक्यू, मेजर ऑफ अँगल पीओक्यू किती आहे, पीओक्यू मेजर ऑफ अँगल पीओक्यू किती, 90 किती, येस ए मायनस बी. किती सोपं आहे. हा ए आहे, हा बी आहे, हा सबट्रॅक्ट केला तर ए मायनस बी एवढा शिल्लक राहतो. किती अवघड प्रश्न होता. ए मायनस बी आहे हे लक्षात ठेवा. इथं बाजूला लिहून ठेवतो, मेजर ऑफ अँगल पीओक्यू इज इक्वल टू ए मायनस बी. तर आम्ही सवय लावून ठेवली काय, आन्सर चेक करा. आपल्याला ते ऑप्शन काहीतरी शोधायला लागेल. याच्यासाठी असतं ना, कोण बनेगा करोडपतीमध्ये किंवा याच्यामध्ये तुमचे आन्सर्स काय असतात ते चेक करा. प्रत्येकाला असं मशीन द्यायला पाहिजे. तसं आता मला काहीतरी करायला लागेल असं वाटतं की चला चॅट करा आन्सर तुमचे, तुम्ही जागेवर बसून. तुम्हाला सगळ्यांना रोज मोबाईल घेऊन येऊन सांगायला पाहिजे आणि चॅट करा आणि मला ते लॅपटॉप ठेवायला पाहिजे. असं काहीतरी वाटायला लागलं मला करायला. असं तुम्ही कोणी उत्तरच देत नाही. ठीक आहे, चला आता हे डिस्क्राईब करूया. सो राईट दॅट. Consider a circle with center at origin. Consider a circle with center at origin and radius 1 unit. पहिलं काम आपण सर्कल घेतो. त्यानंतर काय घेतलं होतं, पी आणि क्यू दोन पॉइंट्स घेतले, बरोबर आहे. लेट जे जे इथे ड्रॉ केले ते डिस्क्राइब करायचं. लेट पी अँड क्यू, कुठे आहेत हे पॉइंट्स, बोर्डवरती कुठे आहेत, सर्कल ना. लेट पी अँड क्यू आर 2 पॉइंट्स ऑफ द सर्कल. लेट पी अँड क्यू आर 2 पॉइंट्स ऑफ द सर्कल. कसे आहेत पॉइंट्स, का कुठे दिले, एनी 2 पॉइंट्स आहेत का, नाही आहे. तर कंडिशन आहे कुठली, विच मेक्स एंगल्स ए अँड बी विथ ओ एक्स ॲट ओ. असे फिक्स पॉइंट आहेत. पी अँड क्यू आर 2 पॉइंट्स ऑफ द सर्कल विच मेक्स एंगल्स ए अँड बी विथ OX, which makes angles A and B with OX respectively. Then polar coordinates of P and Q will be, polar coordinates of P and Q will be, P is 1A and Q is 1B. या दोघांना कंबाइनली इक्वेशन 1 म्हणा.
Okay. Now write the next line. To find their Cartesian coordinates, THER there. To find their Cartesian coordinates. कोणाचे? P आणि Q चे Cartesian coordinates शोधायचे. To find their Cartesian coordinates, we use the formula. कुठले फॉर्म्युला आपण वापरणार आहे? X is equal to R cos theta, Y is equal to R sin theta. Then P च्या कोऑर्डिनेट्स ना कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला आपण नावं देऊ x1 y1 पुढे वापरायला सोपं पडतं. नावं ठेवायला आपल्याला आवडतं सगळ्यांना. त्यामुळे अजून एक नाव ठेवलं x1 y1. आता या फॉर्म्युल्याने x कोऑर्डिनेट काय येईल कोण सांगणार? P चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1 आणि a. r ची व्हॅल्यू किती आहे? 1. थीटा ची व्हॅल्यू a. x कोऑर्डिनेट काय येणार? x कोऑर्डिनेट काय येणार? r ची व्हॅल्यू थीटा ची व्हॅल्यू x कोऑर्डिनेट cos a. y कोऑर्डिनेट cos a, cos b और sin a? sin a. कारण p साठीचा अँगल हाच आहे. and q x2 y2 चला लिहा पटकन कोऑर्डिनेट्स. काय येणार? q साठी 1 आणि b आहे. इथे वापरा x साठी 1 into cos of b, this is cos b, 1 into sin of b, sin of b. याला आपण म्हणूया 3. We have distance formula. So distance formula इथं आपण लिहूया. Distance AB is equal to the root of x1 minus x2 bracket square plus y1 minus y2 bracket square. याला म्हणा 4. आणि या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करा. So it is equal to root of x1 is cos A minus cos B bracket square plus sin A minus sin B bracket square. I will call this as number 5. जे मगाशी डिस्कस केलं होतं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या का बघा. डायग्राम काढली होती. डायग्राम मध्ये P पॉइंट घेतला होता, Q पॉइंट घेतले होते, जे A आणि B अँगल्स तयार करतात. त्यांचे कार्टेशियन पोलार कोऑर्डिनेट्स आपण मिळवले होते 1a 1b. त्याच्यावरून पोलार कोऑर्डिनेट्स त्याच्यावर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मिळवले आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट्स वरून डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा ठरवलं होतं. डिस्टन्स मिळाला. इथं बरेच कोणाला काही शंका आहे? हा प्रूफ लेंदी आहे पण 4 मार्काला येऊ शकतो कारण या टॉपिक मध्ये हा मोठ्या प्रूफ पैकी एक आहे. त्यामुळे हा प्रूफ 4 मार्काला येऊ शकतो. आता पुस्तकात काय केलं सांगतो. पुस्तकात एकाच डायग्राम मध्ये 2 गोष्टी केल्या. त्यामुळे पुस्तकात जर तुम्ही बघायला गेलात हा थोडासा कन्फ्युज होतो. त्यामुळे आपण 2 डायग्राम सेपरेट काढणार आहोत. आता पुढची डायग्राम काय करायची की 2 पर्याय आहेत. जसं लास्ट टाइम सांगितलं. एक तर ऍक्सिस रोटेट करा. दोन्ही ऍक्सिस एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. कसा रोटेट करायचा की हा OX जो आहे तो अलाउड OQ आहे. किंवा दुसरा पर्याय हा सर्कल टोटल रोटेट करा. काय होईल? हा OQ OX वरती. थोडक्यात आपल्याला काय करायचंय? Q पॉइंट हा X ऍक्सिस वरती आणायचा. एक तर ऍक्सिस रोटेट करून घेऊन जा किंवा सर्कल रोटेट करून घेऊन जा. दोन्हीपैकी काही करताय. कुठला सोपा वाटतो? दोन्ही पण सोपे का दोन्ही अवघड आहे? काय कसं काय रोटेट करायचं काय कळत नाही. स्टेरिंग रोटेट केलं पाहिजे का गाडीचं? स्टेरिंग रोटेट करतो त्यावेळी काय होतं? जिथे जॉईंट असतो तो पॉइंट बघा. त्या पॉइंट मधलं डिस्टन्स बदलतं का? स्टेरिंग रोटेट केलं तर गाडीचं स्टेरिंग असतं नाही बदलत. तसं
हे रोटेट केलं तरी बदलणार नाही. आता आपण काय करूया, हा सर्कल रोटेट करूया आणि सर्कल रोटेट करून हा जो पॉइंट आहे हा क्यू पुस्तकात काय झालं सांगतो, हे असं दाखवलं येतं आणि मग बराच गोंधळ होतो की हे दोन्ही सगळं काय केलं. इथं परत पॉइंट दाखवला, याचे कॉर्डिनेट्स, इथे कॉर्डिनेट्स. आता मी हे पुसून टाकतो. तुम्ही वेगळी फिगर करा, तुम्ही पुसून टाका. आता काय झालं, क्यू पॉइंट इथे आणला त्यामुळे क्यू पॉइंट इथे येतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? सर्कल रोटेट केला आणि जो क्यू पॉइंट इथे होता तो इथे घेऊन आला, तर पी पॉइंट पण येणार आहे, तो इथं आला. मला सांगा हा अँगल किती आहे? हे अँगल किती आहे? एवढ्यासाठी मगाशी विचारून ठेवलं होतं आणि लिहून पण ठेवलं होतं, तुम्ही विसरणार मला माहिती होतं. अँगल पीओ क्यू. अँगल बदलतं का? परत ते एक्झाम्पल बघा, कुठलं स्टेरिंगचं गाडीचं, त्याच्यामध्ये जो बारस असतात त्याच्यामधला अँगल बदलतं का? तुम्ही रोटेट केला तर अँगल बदलत नाही. याचा अर्थ याच्यामधला अँगल रोटेशनमुळे बदलणार नाही. हा अँगल किती राहिला? ए मायनस बी. बरोबर आहे. आता पुन्हा एकदा मला सगळे दोघांचे पोलार कॉर्डिनेट्स सांगा. पी चे पोलार कॉर्डिनेट्स काय आहे? डिस्टन्स आहे 1, त्यामुळे पहिला कॉर्डिनेट आला 1. अँगल किती आहे? ए मायनस बी. अँगल आला ए मायनस बी. त्याच्या बाबतीत डिस्टन्स 1 आहे, अँगल 0 आहे, डिग्री मध्ये आपण केलं. आणि याचा कार्टेशियन कॉर्डिनेट्स पण तेवढाच आहे. याच्यातून गंमत काय आहे की हा एक्स ऍक्सिस वरती असल्यामुळे पोलार कॉर्डिनेट्स आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्स दोघे सारखे दिसतात. इथं हा 0 डिग्री किंवा रेडियन मध्ये पोलार फॉर्म मध्ये लिहिला जातो आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये घेतला तर डिस्टन्स आहे, या अर्थाने तो वेगळा आहे. समजलंय? चला खाली एवढी डायग्राम काढून ठेवा. या प्रूफचे आपण 3 पार्ट्स करतोय. आता जो केला तो पहिला पार्ट आहे. हीच प्रोसेस या अँगलसाठी दुसऱ्यांदा करणार आहोत सेकंड पार्ट मध्ये, आणि थर्ड पार्ट मध्ये पीक्यूच्या जर 2 व्हॅल्यू झाली त्या इक्वेट करणार आहे आणि मग फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळणार. डायग्राम कंप्लीट झाली सगळ्यांची? आवरा पटकन. आपला देश लोकशाही देश आहे, तसं संविधान, आणि संविधानामध्ये असं कुठेही कायदा केलेला नाही, लिहिलेला नाही आहे की कॉलेजला आलेल्या मुलांनी कंपोस्ट बॉक्स आणू नये, असं कुठेही नियमावली नाही. आणला तरी चालतो, कोणी तुम्ही लहान आहे तसं म्हणणार नाही. त्यामुळे कंपोस्ट बॉक्स जवळ ठेवायचा, जर पाऊस मध्ये तरी ठेवा, कारण पाऊस मध्ये ठेवल्यानंतर काय होतं, कर्कटेकने पाऊस खराब होतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. कंपास बॉक्स बरोबर पाहिजे. सायन्सचे स्टुडंट्स आहेत तुम्ही, तर तुम्हाला लागतं सारखं, फिजिक्सला मॅथ्सला लागतं. झाली क्लिअर कंप्लीट सगळ्यांची? ओके. सॉरी, नाव वी रोटेट. राईट त्या साईडला लिहा किंवा खाली लिहा, जागा जिथे. नाव वी रोटेट दिस सर्कल. Now we rotate this circle in clockwise direction, so that OQ will coincide with OX. OQ, capital OQ, line segment OQ will coincide. OQ will coincide with OX. Then polar coordinates of P and Q will be
polar coordinates of P and Q will be. सांगा काय दिलं इथं? P चा polar coordinate काय येणार आहे? 1 A minus B आणि Q चा polar coordinate येणार आहे 1 0 डिग्री किंवा 0 रेडियन. लिहून ठेवा त्याला पुढचा नंबर आहे इथे 6. परत हेच लिहा UC. UC आता सगळं डिटेल्स म्हणायची काही गरज नाही, ऑलरेडी हे काय माहिती असेल का ना. UC कॉल दिस इज 7. then सांगा आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय आहे? r into cos theta x कोऑर्डिनेट असणार आहे. थीटा किती आहे? a minus b म्हणजे काय r is 1 into cos of a minus b. आलं लक्षात? r1 आहे 1 into cos of theta. थीटा आहे a minus b आणि हा काही sin of a minus b. हे झालं p चे कोऑर्डिनेट्स. q चे कोऑर्डिनेट्स काय येणार आहे? 1 into cos of 0 degree 1 into sin of 0 degree. का q चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1 0 डिग्री. q इथे x एक्सिस वरती आहे, त्यामुळे o1 शी केलेला अँगल 0 डिग्री असणार आहे. व्हॉट इज sin 0? हॅलो, sin 0 पाठ पाहिजे, हे पक्के पाहिजे. sin 0 cos 0 cos 0 1. 1 into 1 is 1 and 1 into 0 is 0. 1 0. Now this is 8. Again by distance formula. Particular distance formula from all. काय आहे? x1 minus x2. x1 आहे cos of a minus b minus x2 आहे 1 bracket square plus y1 minus y2. y1 काय बघायचं? sin of a minus b minus y2 आहे 0 bracket square. सध्या यालाच नंबर 10 म्हणा. हा झाला सेकंड पार्ट. हे समजलं? सेकंड पार्ट मध्ये काही शंका आहे? आता या दोन्ही पार्टचे फायनल कन्क्लुजन्स काय होते बघा. फायनल रिझल्ट्स आपण कन्क्लुजन म्हणणार नाही, फायनल रिझल्ट्स काय आपण शोधलं? डिस्टन्स 1 मीटर AB नाही PQ म्हणा, दोन्ही ठिकाणी. सॉरी, इथं AB म्हणतो चुकून मी. इट शुड बी PQ. डिस्टन्स PQ आणि AB अँगल्स आहे. डिस्टन्स फॉर्म्युल्याच्या अर्थाने घेतलं. दोन्ही ठिकाणी हे करेक्शन करा. दोन्ही ठिकाणी तुम्ही डिस्टन्स PQ शोधलं. आता मला सांगा, पहिल्या केस मध्ये डिस्टन्स PQ आणि दुसऱ्या केस मध्ये डिस्टन्स PQ हे दोघे सारखे असतील का वेगळे असतील? सारखे असणार आहेत का वेगळे असणार आहेत? सेम और डिफरंट? सेम. सगळ्यांचं मध्ये मग करा इक्वेट दोन्ही व्हॅल्यूज. देन बाय इक्वेशन 5 and 10. इक्वेशन 5 मध्ये पहिला PQ आला, बरोबर आहे का बघा. Then by equations 5 and 10. आता सेकंड पार्ट, थर्ड पार्ट, फर्स्ट पार्ट सगळ्याचं काम संपलं. फक्त फायनल रिझल्ट इथून पुढे लागणार आहे थर्ड पार्ट साठी. देन
by equations 5 and 10. See what we are getting. ही साइड मुद्दाम याबद्दल लिहितोय. A root of cos of a minus b minus 1 bracket square plus. आता इथं मायनस 0 आहे त्यामुळे परत लिहायची काही गरज नाही. डायरेक्ट मी साइन स्क्वेअर लिहितो. साइन स्क्वेअर ऑफ a minus b is equal to हा झाला इक्वेशन t 10 ची व्हॅल्यू. आणि इक्वेशन 5 मध्ये काय आली होती? cos a minus cos b bracket square plus sin a minus sin b bracket square. ओके, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट आहेत, काढून टाकता येईल. कसं काढणार? स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअर रूट निघून जाईल. त्याच वेळी आणखीन एक गोष्ट करतो, हा जो ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो एक्सपांड करतो. चालेल? काय येणार सांगा? स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म cos square of a minus b minus twice the product गुणाकाराची दुप्पट 2 into cos of a minus b into 1 2 cos of a minus b plus square of the second term 1 plus sin square of a minus b. This is left hand side. नुसतं उतरून घेऊ नका, तुम्ही कॅल्क्युलेशन करायला शिका. काही लोक बघतात बोर्ड पहिला अक्षर दुसरा अक्षर, स्वतः तुम्हाला सोडता यायला पाहिजे. यार ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन तर करायचं. चला हे पण करा पटकन. cos a minus cos b ब्रॅकेट स्क्वेअर sin a minus sin b ब्रॅकेट स्क्वेअर लिहा पटपट. which is equal to पहिल्या ब्रॅकेट मध्ये cos square a square of the first term minus twice the product 2 cos a cos b plus cos square b plus square of the second term sin square a minus 2 sin a sin b plus sin square b. काही शंका आहे? काही अडचण आहे? नाही. आता पुढच्या स्टेप्स तुम्ही कंप्लीट करा. काय करायचं तेवढं सांगतो. सी केअरफुली घ्या, सगळे एक लक्ष द्या. यातली ही पहिली टर्म बघा आणि लास्ट टर्म बघा. या दोघांना जर एकत्र घेतलं, एका ब्रॅकेटमध्ये घ्या, एक स्टेप करा. या दोघांना एकत्र घेतलं, काय होणार त्यांची व्हॅल्यू? 1 cos square a minus b plus sin square a minus b. दोन स्टेप्स करा मात्र. एकदा ब्रॅकेट मध्ये लिहा आणि मग 1 लिहा, कारण आता लक्षात येतं, नंतर वाचताना समजत नाही. हा येणार 1, परत हा प्लस 1 मायनस 2 cos a cos b. पुढच्या स्टेपला काय? 2 1 plus 1 2 minus 2 times cos of a minus b इथे is equal to. इथं काय करायचं सांगतो. हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत यांचे 3 ब्रॅकेट करायचे. कसे करणार? दोघांच्यातले पहिले टर्म एकत्र घ्या आणि दोनच मिनिट दुसरे टर्म एकत्र घ्या, त्याचं मायनस साइन कॉमन बाहेर घ्या, 2 कॉमन बाहेर घ्या आणि तिसरे टर्म्स एकत्र घ्या. पहिले टर्म्स एकत्र घेतलं तर काय? cos square a plus sin square a किती येणार? cos square b plus sin square b. दोघे एकत्र केले तर 2 आणि हे दोघे एकत्र केले तर मायनस 2 into ब्रॅकेट cos a cos b मायनस साइन आला प्लस sin a sin b. आणि उरले टर्म सगळे कॅन्सल करा. शेवटचा तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. दोन्ही साईडला कॅन्सल केल्यानंतर सुरुवातीला आपण लिहिलं होतं स्टेटमेंट मध्ये का आता cos of a minus b is equal to cos a cos b plus sin b. तेवढा शिल्लक राहतो. इथून पुढच्या स्टेप्स तुम्ही सिम्प्लिफाय करा. काही अडचण असेल तर नेक्स्ट लेक्चरला आपण ते डिस्कस करू. मात्र तुम्ही करून बघायचं.